आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अभिनेता रणवीर सिंगने मोहन भागवतांची भेट घेतली। नागपुरातील महाल इथल्या संघ मुख्यालयामध्ये रणवीर सिंग आणि मोहन भागवतांची भेट, तर डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला रणवीर सिंग यांनी भेट दिली आहे। रायगडच्या पेणमध्ये गणेश मूर्तींची निर्यात ठप्प। जेएनपीटी बंदरामध्ये कंटेनर अडकल्याने निर्यात प्रक्रिया विस्कळीत झाली आहे। दरवर्षी दुबई आणि लंडनसह अनेक देशांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या मूर्ती यंदा काही प्रमाणात थांबण्याची शक्यता। सीटी प्रवेश परीक्षा आजपासून सुरू। पीसीएम पहिल्या संधीसाठी 4,19,332 विद्यार्थी परीक्षा देणार, तर 11 ते 20 एप्रिल दरम्यान 36 जिल्ह्यांमधील 198 केंद्रांवर 2 सत्रात ही परीक्षा पार पडणार। कल्याणमध्ये बनावट पोलीस बनवून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा। व्हॉट्सअप कॉलवर मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत गंडा घातला। आदेशांचं पालन करण्यास टाळाटाळ, तर ठाणे महापालिका आयुक्तांना मुंबई हायकोर्टाची अवमानाची नोटीस। मानपाडा इथल्या 100 एकर जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचेही आदेश। आरटीई प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर। राज्यातील 1,05,811 बालकांची पहिल्या फेरीत निवड, तर त्यापैकी 10,000 विद्यार्थी हे सर्वसाधारण संवर्गातनं, तर 582 बालकं दिव्यांग संवर्गातनं पात्र ठरली आहेत। पुण्यातील पाषाण तलावातील माशांचा मृत्यू प्रकरणी महापालिकेच्या 2 अभियंत्यांसह 4 जण निलंबित, तर कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई। दूषित पाण्यामुळे पाषाण तलावात मृत माशांचा खच पडला होता। मीरा भाईंदर दहिसर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू, मात्र काशीगाव पुलावर या ठिकाणी अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल। काशीगाव स्थानकावर पार्किंगची सोय नसून अर्धेच जिने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप।